ना. अरे असं का करताय? त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती हे त्या ठिकाणी पाहिजे आणि आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा. अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7, 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर. हा, अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतो. हा, ते मागेच सांगितलं सारखं आणि नाही. जे झालं ते झालं. जुनं नाही विचारायचं, नवा नवा. हे हो का, ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत. करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि ते बाजूला गेलेले असताना आमचे गंगावंडमानी कामाला लागले आणि इथं बसलेले आहेत. ह्याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे. आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो. काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास. मला एक दोन छोटे मुद्दे फक्त अनव्हेरी अकॅडमिक आणि अरे इतका चांगला जाहीरनामा दिला तुला नोटवर मला काय, कारण का हे जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल, तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलोय म्हणून, आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण का पुण्याच्या 5 वर्षाचा डेव्हलपमेंटचा हा विषय. त्याच्यामुळे आपण मी एक तुमच्या परवानगीने एक विषय मांडू इच्छिते की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली आणि ते तुमचा जो प्रश्न होता की हे खर्च कसं, तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये, लिकेजेस बंद होतील. ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. दॅट इज द टेक होम. जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाईम बाउंड मॅनरमध्ये कॉस्ट एस्केलेशन जर प्रोजेक्टचं झालं नाही, तर दादा जे म्हणत आहेत फुकट देणं किंवा ह्या ज्या सुविधा देणं, ते देणं अवघड नाही. चॅलेंजेस कधी येतात जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात. ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होतील. जर कुठलंही कॉर्पोरेशन बिना लिकेजेसचं झालं तर दादांनी सांगितलेला हा वचननामा, जाहीरनामा, हमीपत्र हे 100% इम्प्लिमेंट होऊ शकतं. आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे. पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका. ह्या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे, जी रिंग आहे, जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना प्री क्वालिफिकेशन करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती काय काय चालतं. हे आपल्याला बंद करायचं. हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो. ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत, कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत. हे का, आपण जसं म्हणता की इतके पैसे मागतात जलसंपदाचं काढलं,
जलसंपदा म्हणतं की आमच्याकडनं आमचं ह्यांनी पाणी जास्त वापरलं ह्यांचंच आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत असं ते काही आहेत ते वादाचे क्लिष्ट प्रश्न आहेत GSTच्या बद्दल मी GSTचा प्रमुख आहे आज राज्याचा मी कमिशनरला दोघांना बोलवीन ज्यांचा याच्यातला गाढा अभ्यास आहे त्यांना बोलवीन समोरासमोर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढीन आपल्याला चर्चेतून मार्ग काढता येतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे म्हणूनच आम्ही सांगतोय की पुणेकरांनो माझं आव्हान आहे की आपण ह्या गोष्टीचा विचार अतिशय बारकाईनं करा आणि पुणेकरांना पुढच्या गोष्टी सोयीच्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला साथ द्या अरे एकाने बोला रे काय